कसपटे कुटुंबाच्या तक्रारीवरनं नणंद करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र धक्कादायक म्हणजे स्वतः निलेश चव्हाणही त्याच्या बायकोचा छळ करत असल्याचं उघड झालंय। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने चित्रित केले होते आणि त्या प्रकरणी निलेश चव्हाणवरती 2019 मध्ये वारजे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता। आता याच पोलीस ठाण्यामध्ये वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या सहाय्याने धमकावल्याचा गुन्हा सुद्धा निलेश चव्हाणवरती दाखल झालाय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊया। मंदार, निलेश चव्हाण यांनी बाळाला नेण्याच्या वेळेला बंदुकीने धाक दाखवला ही गोष्ट तर आत्ताची आहेच, पण तत्पूर्वी त्यांनी कुठेतरी आपल्या बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओज करण्याचा प्रयत्न केलेला होता। हा अत्यंत गंभीर असा गुन्हा आहे। हे सगळं अशा पद्धतीने चाललं होतं आणि तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली जात नाहीये किंवा ते मोकाट आहेत, याबद्दल किती मोठा प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे? या निलेश चव्हाणचा इतिहास देखील त्याच्या स्वतःच्या पत्नीचा छळ करण्याचा आहे आणि हा छळ अमानुष पद्धतीचा आहे, विकृत पद्धतीचा आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद आहे। या निलेश चव्हाणचं 3 जून 2018ला लग्न झालं। त्यानंतर त्याच्या पत्नीला त्यांच्या घरातील बेडरूममधल्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं जाणवलं। त्याच्या पत्नीने त्याबद्दल निलेश चव्हाणकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर काही दिवस गेले आणि पुन्हा त्याच्या पत्नीला नक्कीच मंदार, अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक अशी ही सगळीच माणसं आहेत, हे पुन्हा पुन्हा दिसून येते। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।